पेट्रोल डिझेलच्या बाबतीत, तर पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काही नियम काढलेले आहेत. संपूर्ण राज्यामध्ये हे नियम आहेत. हे नियम नेमके काय मी तुम्हाला सांगते. पहिला नियम आहे दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त ₹200 पर्यंत इंधन भरण्यात यावं. दुसरा नियम 3 चाकी व 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 पर्यंतच इंधन भरण्यात यावं. तिसरा नियम कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. चौथा नियम नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे. पाचवा नियम आहे रुग्णवाहिका अशात अँब्युलन्ससाठी व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा. सहावा नियम प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणं बंधनकारक राहील. त्याच्या पुढचा नियम आहे सर्व पेट्रोल पंप धारकांनी आदेशांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत असून हा आदेश कार्यालयाचे पुढील आदेश पावतो लागू राहील. त्यामुळे आता पेट्रोल जे आहे ते ₹200 पर्यंतच मिळणार आहे. टू व्हीलर आणि फोर व्हीलर आणि 3 चाकी रिक्षा वगैरे जर असतील तर 2000 पर्यंतच पेट्रोल तुम्हाला भरता येणार आहे. यासोबतच कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादींमध्ये पेट्रोल आता सक्त मनाई असणार आहे. याशिवाय स्थानिक एसपींना सुद्धा हे आदेश देण्यात आलेले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा हे आहेत. विशेषतः नांदेड वगैरे मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये आत्ताच्या घडीला पेट्रोल वाटणं सुरू आहे. त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती पुढचे काही दिवस थोडीशी अशी असू शकते आणि त्यासाठीच अशा पद्धतीचे नियम लागू करण्यात आलेत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांनी हायपर होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीने गोंधळ माजू नये यासाठीचे हे नियम करण्यात आलेले आहेत. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमच्याकडे नेमकी काय परिस्थिती आहे? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. यासोबतच सकाळच्या बातम्या आणि मागच्या बातम्या तुम्हाला किती महत्त्वाच्या वाटल्या हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू